अमेरिकन सरकारच्या शटडाऊनला 1 आठवडा पूर्ण झाला. आता हे शटडाऊन म्हणजे नेमकं काय? अमेरिकेत आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर इतकं असतं. म्हणजेच पुढच्या वर्षाच्या खर्चासाठी अमेरिकन सरकारला 30 सप्टेंबरच्या आत एक बजेट पास करून घ्यावं लागतं. या बजेटसाठी अमेरिकन सिनेटच्या 100 पैकी किमान 60 सदस्यांची मंजुरी आवश्यक असते. सध्या रिपब्लिकन पक्षाकडे सिनेटमध्ये 53 सदस्य आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे 7 ते 8 खासदारांची कमतरता आहे. अमेरिकन सरकारवर कर्जाचा बोजा प्रचंड वाढला. तो इतका वाढलाय की त्यांना आता कर्जाचं व्याज देण्यासाठी सुद्धा कर्ज काढावं लागतं. म्हणूनच रिपब्लिकन पक्षाने आता काही हेल्थकेअर योजनांना कटडाऊन करायचं ठरवलं. पण यालाच नेमका डेमोक्रॅटिक पक्षाचा विरोध आहे आणि म्हणूनच ते बजेट पास होऊ देत नाहीये. 30 सप्टेंबर पर्यंत हे बजेट पास न झाल्यामुळे अमेरिकेत सध्या प्रचंड प्रमाणात शटडाऊन चालू आहे. हे शटडाऊन सुरू झाल्यामुळे सध्या अमेरिकेत अत्यावश्यक सेवा सोडल्या तर बाकी सगळ्या सेवा ऑलमोस्ट ठप्प झाल्या. 2018 मध्ये ट्रम्प यांच्या आधीच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा 35 दिवसांचं शटडाऊन झालं होतं. याचा परिणाम म्हणजे आता अनेक अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं जाईल किंवा कामावरून काढून सुद्धा टाकलं जाऊ शकतं. आता हे शटडाऊन कधी संपेल याचं काहीच कोणाला सांगता येत नाही. आणि याच्यामुळे अमेरिकेत सध्या मंदीचं सावट आहे. आणि अमेरिकेत जर ही मंदी आली तर याचे परिणाम हे जगभरात होतील यात काहीच शंका नाही. सध्या आपण पाहिलं तर जागतिक बाजारपेठेत सोनं सुद्धा उच्चांकी पातळीला पोहोचलंय आणि त्याच्या किमती अजूनही वाढतच चालल्या. शिवाय शेअर मार्केट सुद्धा अत्यंत स्टॅग्नंट झालेली आपल्याला दिसत आहे. अनेकांच्या मते हा एक बबल आहे आणि हा बबल येत्या काळात फुटू शकतो. आपण आधीच पाहिलं तर अनेक आयटी कंपन्यांमध्ये सुद्धा मंदी आलेली आपल्याला दिसते किंवा अनेक आयटी कंपन्या हळूहळू कटडाऊन करायला सुरुवात करतात. म्हणजेच अमेरिकेत जे घडतंय त्याचे परिणाम आता हळूहळू जगभरात सुद्धा होतील का याची भीती आता तज्ज्ञांना वाटू लागली. इतकंच कशाला, भारत आणि चीन सारख्या देशांनी सोनं आणि चांदी यांचे साठे वाढवायला सुद्धा सुरुवात केली. अनेकांच्या मते ही सगळी लक्षणं येऊ घातलेल्या रिसेशनची आहेत. म्हणूनच आपल्या सगळ्यांना या रिसेशन पासून वाचण्यासाठी आता काहीतरी उपाययोजना सुद्धा कराव्या लागणार.